आता आपण तुकाराम महाराजांच्या गाथेकडे येऊयात. की तुकाराम महाराजांची जी गाथा आहे ती आजकाल तरुणांनी वाचली पाहिजे का, आणि कशामुळे, त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे तरुणांना? तुकाराम महाराजांच्या गाथेला पंचमवेद म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ वेदांना म्हटलं गेलेलं आहे. वेद आपल्या सर्वांमध्ये श्रेष्ठ आहेत. हिंदू धर्मामध्ये जे आपले धर्मग्रंथ म्हणतो आपण, जे म्हणतो ना शास्त्र, वेद, या वेदांना सर्वप्रथम मान्यता दिली आहे. कारण वेदांवरती सगळ्या सृष्टीची उत्पत्ती झाली. आपण म्हणतो सगळे या ठिकाणी वेदांनी आपल्याला सगळ्या आचार विचार घालून दिलेले आहेत. हे वेद आहेत. ह्या वेदांचा अभ्यास, भगवंतांनी वेद निर्माण केले. ह्या वेदांचातून काहीतरी सार काढायचंय, सार काढायचंय, काहीतरी भक्तिरस काढायचा आहे. बाबा ठीक आहे, वेदांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, पण ह्या सर्वसामान्य माणसाला ते कळत नाही ना. सर्वसामान्य माणसापर्यंत त्या गोष्टी कळत नाहीत. मग ते काय करायचं? मग त्यावेळेस भगवान वेदव्यासांनी वेदांवरती चिंतन केलं, अमृत मंथन केलं, त्यातलं सार काढलं वेदव्यासांनी वेदांचं. त्याच्यानंतर वेदव्यासांनी नंतर सार काढल्यानंतर आदिशंकराचार्यांनी वेदांचं अवलोकन केलं, त्याचं सार काढलं. ठीक आहे, व्यासांनी काढलं, शंकराचार्यांनी काढलं, त्याच्यानंतर जे सार आहे ते काढलं माऊली महावैष्णव ज्ञानोबराय, आणि त्याचं रूपांतर ज्ञानेश्वरीमध्ये झालं. की भक्ती मार्ग कसा करावा, जीवन कसं जगावं, माणसाने कशा पद्धतीने सद्विचारी सद्गुणी असावं, हे त्यावेळेस सांगण्यात आलं. आणि परत ते सार माऊलींनी काढलं. त्याही पेक्षा, माऊलींच्याही पेक्षा सोप्या भाषेमध्ये, नवे नवे माऊलींच्याच भाषेत जगद्गुरु तुकोबरायांनी याचं अवलोकन केलं. त्यानंतर महाराज म्हणतात, वेदांचा जो अर्थ आम्हासीच ठावा, इरांनी व्हावा भार माथा. म्हणजे खरा वेदांचा अर्थ तो आम्हाला कळाला, आणि तोच अर्थ महाराजांनी गाथ्यामध्ये प्रतिपादित केला. म्हणून तरुणांना माझं सांगणे, गाथा म्हणून वाचू नका. आध्यात्मिक पुस्तके आपल्या घरामध्ये भरपूर ग्रंथ असतात. भगवद्गीता असते, कुठं काय असतं, कुठं काय असतं, आपण फक्त पाया पडतो का आता देवाचं काहीतरी आहे म्हणून. ठीक आहे, पण ते कधी उलगडत नाहीये. आज आपण पाहतो प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, एकनाथी भागवत आहे, सगळे संत वाङ्मय आहेत, सगळे आजोबांचे असतात, पंजोबांचे असतात, आईचे असतात, पण आपल्याला वाचा वेळच नाही. कारण ह्या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला म्हटलं ना, प्रत्येक जण नुसता धावतोय, बसायला पाणी प्यायला सुद्धा वेळ नाहीये. आलं लक्षामध्ये? एवढं धावतं जीवन माणसाचं झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एवढं वाचायचं, परत हे सगळं आध्यात्मिक, आणि सगळ्यात महत्वाचं अध्यात्माकडं कल कमी झालेला आहे. अध्यात्माकडे कल आपण म्हणतो कमी झालेला आहे, पण आपण जर पाहायला गेलं तर तरुण मुलं आपल्याला सगळीकडे जास्त दिसतात. पण हे फक्त सोशल मीडियाला दिसण्याकरताच आहे. वारीला या मी पाहतो ना, वारीला 2 मिनिटं महाराज सेल्फी काढायचा, फोटो काढायचा, 2 मिनिटं हातात टाळ घ्यायचे, 2 मिनिटं डोक्यावर तुळस घ्यायची, आणि काढल्यानंतर लगेच थोडा पुढे चालला की गाडीत बसला की निघा. असा आपला तरुण वर्ग आहे. पण असं नाही, तरुण वर्गाने थोडंसं अवलोकन केलं पाहिजे. आध्यात्मिक पुस्तक म्हणून नका पाहू, आध्यात्मिक ग्रंथ म्हणून पाहू नका. माझ्या जीवनाचं मला कल्याण करायचे, आणि तुमच्या समस्येवर, प्रत्येक समस्येवर गाथ्यामध्ये तुकोबारायांनी प्रत्येक समस्येवरती त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण तुकोबारायचं तुमचं आमचं जीवन वेगळं नाहीये. आपल्याही पेक्षा खडतर जीवन तुकाराम महाराजांचं होतं. तुकाराम महाराजांचं जीवन आपल्याही पेक्षा खडतर होतं. मला सांगा ना, आज सगळ्या सोयी सुविधांनी आपण सुलभ संपन्न आहोत, सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, कुठली गोष्ट आपल्याकडे नाही म्हणेन ते सगळ्या गोष्टी आहेत. त्या काळामध्ये महाराजांकडे अक्षरशः अन्न करायची वेळ आली होती, पण एवढं होऊन सुद्धा महाराजांनी पराकुटीचा परमार्थ गाठला. आज आपण पाहतो तरुणांचं आत्महत्येचं प्रमाण वाढले, कारण वैचारिक जी पातळी आहे ती खालवली गेली, पूर्णतः वैचारिक जी पातळी ती खालवली गेली आहे. आणि त्यामुळं काय होतंय की चांगले विचार करणं हे आताच्या तरुण पिढीला कळत नाहीये. का? तर काहीतरी मागे त्यांना बॅकग्राऊंड नाहीये, त्यांना काय म्हणजे काय मन मोकळं करायला जागा नाहीये. सगळ्यात महत्वाचं, बरं समस्येवर त्यांना काहीतरी निरसन मिळत नाही. मग काय? तर आत्महत्या. आत्महत्या केलं म्हणजे त्या ठिकाणी आत्महत्या करण्याला शास्त्रामध्ये त्याला इहलोकी परलोकी गती प्राप्त होत नाही, तो त्या ठिकाणी पिशाच्य योनीला जात असतो, हे शास्त्र सांगत असतं. हे शास्त्राच्या आधारे मी तुम्हाला सांगत असतो. म्हणून त्या ठिकाणी त्या तरुणाला भरकटायचं कारण काय होतं? थोडं दुःख झालं की तो त्या ठिकाणी क्लेश करत बसतो, थोडं दुःख झालं की त्रास करून घेत असतो. मला तुम्हाला सांगायचे, तुकाराम महाराजांची एक पत्नी दुष्काळामध्ये अन्न करत गेली, आजारात गेली, सगळं वैभव गेलं, मुलगा गेला, सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं, थोरला भाऊ घर सोडून गेला, थोरली भाऊजाई वारली, आई वारली, वडील त्या ठिकाणी गेलेले, सगळी संपत्ती संपली आहे, घरात काहीच नाहीये. अशा वेळेस सुद्धा महाराज वैराग्य दशेला असून त्या ठिकाणी होते, पण वाईट विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही. आपल्या तरुणांनी तुकोबारायाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. एवढी संकट येऊन आपल्यावर अशी वेळ नाही ना, आपल्यावर अशी वेळ नाही ना.
एवढी बरोबर. वेळ येऊन सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी विवेक दाखवून समयाला ते सादर झाले. सावता महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, एक मी तुम्हाला प्रमाण सांगतो. समयाशी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे, कोणे दिवशी बसून हत्तीवरी, कोणे दिवशी पालकी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे, समयाशी सादर व्हावे. माणसाच्या जीवनाला कलाटणी देणारा हा अभंग आहे. प्रत्येक तरुणाने हा अभंग गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, पहा आणि हा कुठेतरी लिहून कुठेतरी तो रोज अभंग आपण पाहिला पाहिजे. कारण समयाशी सादर व्हावी, जशी वेळ असेल त्याला सादर व्हा. देव बरोबर. ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तसे राहा. हम्म, कारण हम्म, दिवस बदलत असतात. प्रत्येक गोष्ट सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर हो. परत सुख आहे. ज्याप्रमाणे सकाळी सूर्योदय होतोय, संध्याकाळी सूर्यास्त होतोय, परत दुसऱ्या दिवशी सूर्योदय बरोबर. होतोयच ना. हम्म, दुःख हे कायमस्वरूपी राहत नसतं, काही हम्म, काळापुरतं असतं. पण दुःखाला खचून न जाता त्याच्यावर मात करणं हा वारकरी संप्रदाय सांगत असतो, हा तुकोबरायचा गाथा आपल्याला सांगत असतो. म्हणून गाथ्यामध्ये असे बरेचसे अभंग आहेत, हे तरुणांच्या जीवनाला कलाटणी देणारे. म्हणून तरुणांना माझं सांगणे, पुस्तक म्हणून वाचा, काहीतरी मनोरंजक गोष्ट म्हणून वाचा, पण वाचा. कारण गाथा वाचल्यावर बिघडलेला माथा नीट होत असतो. म्हणून बरोबर. तुकोबरायचा गाथा वाचा. कारण मी तुम्हाला किती सांगितलं वाचा वाचा वाचा, जोपर्यंत स्वतः तुम्ही गुळ खात नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः गुळ खात नाही, तोपर्यंत गुळाची गोडी तुम्हाला कळणार नाही. मी किती तुम्हाला सांगू दे, गुळ गोड आहे हो, खूप गुळ गोड आहे. पण त्या ठिकाणी गुळाची चव ज्यावेळेस तुम्ही खाल, चाखाल, त्याच वेळेस कळत असते. त्यामुळं अनुभव आले अंगात या जगात येत असे. अनुभव घ्यायचा असेल तर तो स्वतः तुम्ही गाथा त्या ठिकाणी वाचा, आणि वाचल्यानंतर येणारा अनुभव हा काही वेगळाच असतो. म्हणून तरुणांनी तुकोबरायाचं जीवनचरित्र पाहावं, तुकोबरायाचा गाथा पाहावा. तुकोबरायांनी धन कसं जोडलं, तुकोबरायांनी प्रपंच कसा केला, तुकोबरायांनी समाजाची त्यांची वागणूक कशी होती, आणि तुकोबराया समाजाच्या कल्याणाकरता कसे झटले, आणि तुकोबरायांनी एवढं सगळं करून, प्रपंच आणि परमार्थ दोन्ही गोष्टी करून त्या ठिकाणी परमोच्च भक्तीचा कळस कसा गाठला, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून थोडं अवलोकन तुकोबरायाचं चरित्र आणि गाथा या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुम्ही गाथा वाचला पाहिजे. हो, नक्कीच तरुणांनी गाथा खरं तर वाचा, एकदा तरी वाचा.